sir. ओके, आपली आज करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट राहिली आहे बघा. करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट स्क्रीन दिसते ना तुम्हाला? हो. हा, कोण सांगेल स्टेटमेंट? इफ, हा बोला, पान नंबर 20 वर आहे बघा. If a pair of पेअर ऑफ corresponding angle angles formed by by a transversal of two lines of of two lines is congruent, then the two lines are parallel. ओके. हा बघा, पुन्हा एकदा मी वाचतो. इफ अ पेअर ऑफ corresponding angles formed by a transversal of two lines is congruent, then two lines are parallel. मराठीत अर्थ कोण सांगेल? या स्टेटमेंटचा मराठीत अर्थ कोण सांगेल? दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या संगत कोनाची एक जोडी एकरूप असेल तर त्या समांतर असतात. बरोबर, छान. दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारी संगत कोणाची जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. करेस्पॉन्डिंग अँगल टेस्टचं हे स्टेटमेंट आहे. आता मी तुम्हाला सांगितलंय, गिवन लिहिताना इफ नंतरचा भाग लिहायचा आणि टू प्रूव्ह लिहिताना देन नंतरचा भाग लिहायचा आहे. ओके, आता मी पहिल्यांदा डायग्राम काढतो. दोन रेषा काढतो. ही एक रेषा आणि ही दुसरी रेषा. समजा या रेषेला एल नाव दिलं आणि या रेषेला एम नाव दिलं आणि या दोन रेषांची छेदिका की ज्या छेदिकेला मी एक्स नाव दिलं. आता मी इथं एक नाव देतो, इथे एक देतो, इथे एक देतो. आपल्याला तीनचीच गरज आहे, एवढ्या तीनलाच नाव देतो. आता लक्ष द्या, गिवन काय येणार आहे? गिवन दोन रेषांची छेदिका आणि एक करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर एकरूप दाखवायची. आता कोणत्या दोन रेषांची कोणती एक छेदिका आहे सांगा? कोणती line छेदिका? N is a line X लाईन एक्स is transversal of line L and line M. Line X is transversal of lines L and M. बरोबर, म्हणजे L आणि M या दोन रेषांची रेषा X ही काय आहे? छेदिका आहे. अजून काय येणार आहे? संगत कोणाची जोडी एकरूप. ए चा संगत कोण कुठला असणार? सी. कोण बी. हा, अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. त्यानंतर आता काय राहिलं मग? टू प्रूव्ह, साध्य. साध्य मध्ये काय सिद्ध करायचे सांगा बघू? त्या दोन रेषा समांतर लाईन 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 एम.
दोन रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारी एक संगत कोणाची जोडी एकरूप एवढा भाग गिवन मध्ये यायचा. तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर म्हणजे लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. इथपर्यंतचा भाग सर्वांना समजला? हो सर. ओके. आता आपलं महत्वाचं आहे प्रूफ, सिद्धता. हा आता बघा, लक्ष द्या. ए आणि बी हे कसलं कोण आहेत रे दोन? ए आणि बी Angles in linear pair. हा, मग ए आणि बी ची बेरीज किती येणार आहे? 180 अंश. 180 अंश. का? अँगल्स इन लिनियर पेअर रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते? 180. परंतु आपल्याला दिलंय काय रे गिवन मध्ये? संगत कोणाची जोडी एकरूप, म्हणजे कोण ए बरोबर काय दिलंय? कोण सी सी. गिवन. आणि मग फ्रॉम 1 and 2 काय देता येईल आपल्याला? ए चं गाव सी ठेवायचं. ए चं गाव काय A च्या ठेवायचं? जागी सी. मग C बघा अधिक इथं B ए बरोबर. बरोबर सी आहे. पहिल्या समीकरणात याच्या जागेवर जर सी ठेवलं तर कोण सी अधिक कोण बी बरोबर किती होणार? 180. फ्रॉम 1 and 2. मग सी आणि बी हे कसलं कोण आहेत रे? कोणत्या प्रकारचे कोण आहेत हे? Interior angles. आणि इंटर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आणि आपलं पहिली टेस्ट झाली बघा, इंटर अँगल टेस्ट. काय? इफ इंटर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन लाईन्स आर पॅरलल. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? बाय इंटेरियर अँगल टेस्ट line L is parallel to line M. That is the proof of this theorem. समजलं? अतिशय सोपी सिद्धता आहे. ओके. आता आपण प्रॅक्टिस सेट चालू करू. त्यानंतर एक कोरोलरी 2 आहेत, तो भाग कॅन्सल झालाय सिलेबस मधून. त्यामुळे आता आपण डायरेक्ट कोरोलरी बघूया. बोला. Practice set 2.2 question number 1 in figure 2.18 angle y is equal to 108 degree 108 degree. x y कोणाचं माप 108 अंश आहे. x बरोबर 71 डिग्री. x कोणाचं माप 71 अंश. आर द लाईन्स m and n पॅरलल. मग आडव्या m आणि n या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत का? आहेत का रे सप्लिमेंटरी अँगल्स x आणि y? आपण करून बघूया बेरीज. नाही. एक्स किती आहे? 71 आणि y किती आहे? 108. बेरीज किती येणार? बेरीज किती येणार? 176. 179. 179. जर 180 आली असती तर सप्लिमेंटरी म्हणलं असतं. मग काय लिहिता येईल? एक्स अँड वाय आर नॉट, आर लिहायचं राहिलं. एक्स अँड वाय आर नॉट Supplementary. हा सप्लिमेंटरी. एक्स आणि वाय हे परस्परांचे पूरक कोण नाहीत. मग कुठला थेरम? इंटरअँगल्स थेरम ना? का इंटरअँगल टेस्ट? इंटरअँगल टेस्ट बाय इंटेरियर अँगल टेस्ट. जर त्या दोघांची बेरीज 180 आली असती तर आपण बाय इंटरअँगल टेस्ट लाईन्स आर पॅरलल म्हणलं असतं. ज्या अर्थी त्या दोन कोणांची बेरीज 180 येत नाही त्या अर्थी लाईन M is not parallel to line N. रेषा M ही रेषा N ला समांतर नाही. समजलं का सर्वांना? हो सर. सर हा ओके.
In figure 2.19, अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी, ए आणि बी हे एकरूप कोण आहेत. देन प्रूव्ह दॅट लाईन एल पॅरलल टू लाईन एम, तर रेषा एल ही रेषा एम ला समांतर आहे. हा भाग आपल्याला सिद्ध करायचे. मी पुन्हा एकदा डायग्राम काढतो. हा, आडव्या रेषांना नाव काय आहेत, एल आणि एम, आणि जी उभी तिरकी रेषा आहे त्याला नाव काय आहे, एन. एन. आता हा ए अँगल आहे पा, आणि हा बी आहे. आता ए आणि बी हे एकरूप कोण आहेत, म्हणजे हा कोण आणि हा एकरूप कोण आहे. आता एक आपण ज्यादा कोण घेऊया. ए चा संगत कोण आहे का नाही त्याला सी मानूया. ए चा संगत कोण, करेस्पॉन्डिंग अँगल ऑफ ए इज सी. मग आता मला सांगा, ए आणि सी एकरूप असतील का रे. हो बरं मला सांगा, तुम्हाला दिलेलं काय आहे त्या अगोदर लिहितो. कोण ए बरोबर कोण बी, मी ह्याला नंबर 1 देतो. आता मला सांगा, बी आणि सी एकरूप असेल का. बी आणि सी हो कसं कोण आहेत हे दोन, विरुद्ध कोण. ऑपोजिट अँगल्स आहेत. बी आणि सी ऑपोजिट अँगल्स आहेत की, हो व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. मग ए आणि बी एकरूप, बी आणि सी एकरूप. त्रिकोणाचे एकरूपतेचा गुणधर्म काय, जर पहिला कोण दुसऱ्याशी एकरूप असेल, दुसरा कोण तिसऱ्याशी एकरूप असेल, तर पहिला कोण तिसऱ्याशी एकरूप असतो. मग आता हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा ए बी शी एकरूप, बी सी शी एकरूप म्हणजे ए सी शी एकरूप ना. फ्रॉम 1 and 2 अँगल ए इज इक्वल टू अँगल सी. अँगल ए बी शी एकरूप आहे. बी आपल्याला सिद्ध काय करायचे, हा ए एकरूप कोण सी दाखवतो. बरोबर. आता मला सांगा, ए आणि सी कसले अँगल्स आहेत रे. करेस्पॉन्डिंग अँगल. हा, आणि जर करेस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर लाईन्स पॅरलल, असं कुठं लिहिलेलं आहे, बाय करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, त्याच्या अगोदर झालेली. हेन्स बाय corresponding angle test. Which two lines are parallel? Line L is parallel to line M. That is the proof. समजलं. नाही समजलं. समजलं. हा, ओके. Then third question. In figure 2.20, angle A congruent angle B. A हा B शी एकरूप आहे. अँगल X congruent angle Y. X हा Y शी एकरूप आहे. Then prove that line L and line N are parallel. L आणि N या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आता A हा B शी एकरूप आहे आणि X हा Y शी एकरूप आहे. अगोदर मी असं लिहितो, अँगल दिलेलं अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल बी. मला सांगा, ए आणि बी कोणत्या अँगलची पेअर आहे रे. करेस्पॉन्डिंग अँगल. करेस्पॉन्डिंग अँगलची. आणि जर करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट असेल तर त्या रेषा परस्परांना समांतर असतात. बाय करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. कुठल्या दोन लाईन्स पॅरलल सांगा. बाय करेस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. लाईन एल पॅरलल टू लाईन एम. आपण एक नंबर देऊया. दुसरा भाग बघा. दुसरं काय दिलेलं आहे, अँगल एक्स कॉन्ग्रुएंट अँगल वाय. आता एक्स आणि वाय कसली जोडी आहे सांगा. अल्टरनेट. हा, मग पुन्हा अल्टरनेट अँगल टेस्ट वापरायची. बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. अँगल टेस्ट. Which two lines are parallel? Line M And लाईन एल. त्याला 2 दिलं. फ्रॉम 1 and
2. बघा तुम्हाला पान नंबर 21 वरचा कोरोलरी 2 नंबरची कोरोलरी वाचा. इफ 2 लाईन्स इन अ प्लेन आर पॅरलल टू द थर्ड लाईन, जर 2 रेषा प्रतलातील तिसऱ्या रेषेला समांतर असतील तर त्या 2 रेषा परस्परांना समांतर असतात. याचा अर्थ 1 नंबरला आपली एल रेषा एम ला समांतर आलेली आहे, 2 नंबरला एम रेषा एन ला समांतर आलेली आहे. म्हणजे पहिली दुसरीला समांतर आहे, दुसरी तिसरीला, म्हणजे पहिली तिसरीला समांतर येणार का नाही रे? हो. बघा एल ही एम ला समांतर आहे, एम ही एन ला समांतर आहे. मग एम 2 वेळा आले म्हणून लाईन एल इज पॅरलल टू लाईन एन. दॅट इज द प्रूफ. डू यू अंडरस्टँड? येस सर. हा, ओके. Then question number 4. In figure 2.21, if ray BA parallel ray DE, BA आणि DE या 2 रेषा परस्परांना समांतर आहेत. कोण C 50 अंश, कोण D 100 अंश. फाइंड मेजर ऑफ अँगल एबीसी. तर एबीसी कोणाचं माप काढायचं त्यासाठी हिंट तुम्हाला थोडं रचना काय करायची त्याच्यासाठी हिंट दिलेली आहे. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी. सी बिंदूतून जाणारी आणि ए बी ला समांतर असणारी रेषा काढायची आहे. आता मी काय करतो, थोडे वेगळी डायग्राम मी काढतो कारण इथं छोटी आकृती आहे. ओके, अगोदर त्यांनी दिलेली आकृती काढतो. असं आहे. इथे ए, इथे बी, सी, हा बिंदू डी आणि हा ई. आता हा 100 अंशाचा दिलेला आहे आणि हा 50 अंशाचा दिलेला आहे. आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण पहिल्यांदा रचना करूया. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट सी, म्हणजे सी बिंदूतून जाणारी आणि ए बी ला समांतर आपण रेषा काढूया. ओके, ही रचना आहे. हा, आता आपल्याला एबीसी कोणाचं माप काढायचं आहे, म्हणजे या कोणाचं माप काढायचं आहे. चला सांग, कोण सांगेल कसं करायचं. आता तुम्हाला देताना बीए आणि डीई पॅरलल दिलेला आहे. बघा अगोदर तुम्हाला काय दिलंय, बीए पॅरलल टू डी आणि आपल्याला ए बी ला समांतर सी बिंदूतून जाणारी रेषा काढायला सांगितली. आता आपण नाव ए बी सी डी ई पुढची नावं देऊया. इथं समजा मी एफ नाव दिलं आणि इथं जी नाव दिलं, म्हणजे त्यांनी हिंट दिलेली होती त्यानुसार बी ए कोणाला पॅरलल असणार आहे, आता काढलेला खालची रेषा एफ जी ला. बरोबर का? अरे बरोबर का? सी बिंदूतून जाणारी आणि ए बी ला समांतर रेषा विचारलेली आहे म्हणून मी लिहिलं बी ए म्हणजेच ए बी पॅरलल एफ जी. आता या दोघांवरून पहिली आडवी रेषा दुसरीला समांतर आहे, दुसरी आडवी रेषा तिसरीला समांतर आहे, म्हणजे पहिली तिसरीला असणार का रे? हो. ह्याला 1 नंबर दिला, ह्याला 2. त्यातला हा बी ए कॉमन आहे, म्हणजे फ्रॉम 1 and 2 डी पॅरलल टू एफ जी. ओके, फ्रॉम 1 and 2 आता मी लिहित नाही. आता पुढे सांगा. मिस्टर 130 अंश येत आहे. ती वरचं 100 अंश आहे का नाही डीई बसलं.
हा म्हणजे या CDE. कोणाला आपण नाव काय द्यायचो? CDE, बरोबर. आणि त्याचा हा काय ते आहे? 100 कसला अँगल? अल्टरनेट अँगल. हा, अल्टरनेट अँगल. अल्टरनेट अँगल. म्हणजे कोणता कोण 100 अंश येणार? DCF. DCF. आणि तो 50 तर राहिलेला 50 येणार. हा 100 अंश येणार, बरोबर आहे, DCF. मग आपल्याला आणि F. फक्त एवढा जर काढायचा म्हटलं, एवढा फक्त BCF. मग बघा, BCF किती येणार? 100 मधून वरचा 50. कोण 50 दिलेला आहे तो वजा करायचा. म्हणजे 100 मधून 50 गेल्यानंतर किती येणार? 50 अंश 50. येणार, बरोबर. मग आता राहिला कुठला? आता हा 50 आला. मग आता हा किती येणार आहे? AB समांतर FG. 130. म्हणजे ते इंटरअँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजे ABC काढायचा असेल तर 180 तून 50 वजा करावं लागेल. ABC बरोबर 180 वजा 50 किती येणार? मग वजा बाकी 130 अंश. समजते का बाकीचे विद्यार्थी? सुमित, समजते का? हो सर. आणि घरी एकदा चांगली उजळणी करा. आता समजलं नाही तर पुन्हा आपण हा रेकॉर्ड करतोय तास, तो YouTube व्हिडिओ सर्वांनी पहा. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वारंवार माझे तास पाहायला मिळतील तुम्हाला. आणि प्रत्येकाने कंपल्सरी व्हिडिओ पाहत जा. मी बघतोय 5-6 जण जास्तीत जास्त पाहतायत. कमीत कमी 15 विद्यार्थ्यांनी वर्गातल्या पाहिलं पाहिजे व्हिडिओ डबल. बर, 5 नंबरचा क्वेश्चन बघू आता. इन फिगर 2.22 रे AE पॅरलल रे BD. AE आणि BD हे दोन किरण परस्परांना समांतर आहेत. AF इज बायसेक्टर ऑफ EAB. AE हा कोन दुभाजक आहे कोन EAB चा. रे BC इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ABD. ABD या कोणाचा BC हा कोन दुभाजक आहे. तर आपल्याला AF आणि BC या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत, हा भाग या ठिकाणी सिद्ध करायचा आहे. अगोदर मला सांगा, अँगल बायसेक्टर असल्यामुळं कोणतं दोन समान कोण असणार? पण त्यांनी दिलेलंच आहे तुम्हाला. कोणत्या कोणाचे आपण एक्स दिले आहेत रे? EAF ना. एक्स माप दिलेला पहिला कोण? EAF. आणि त्याचा जोडीदार कोण? BAF. आणि या दोघांचं माप प्रत्येकी किती अंश दिलेलं आहे? 1 अंश. आता खाली बघा, DBC ना, आकृतीत बघा म्हणजे कळेल. DBC आणि त्याचा लगतचा कोण कोणता? हा, ABC. आणि या दोघांचं माप प्रत्येकी दिलेलं आहे Y डिग्री दिलेला आहे. हा, आता तुम्हाला EA समांतर BD किंवा AE समांतर BD दिले. आता या दोन समांतर रेषांना AB या छेदिकेने छेदल्यामुळं EAB आणि ABD ही कसली कोणाची जोडी झाली रे? अल्टरनेट अँगल. हा, अल्टरनेट अँगल. म्हणजे दोन समांतर रेषांना जर छेदिकेने छेदलं तर तयार होणारे अंतर कोण अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं कोण म्हणतं रे? टेस्ट का थेरम आहे? बाय अल्टरनेट अँगल थेरम नाही. टेस्ट कधी? देन लाईन्स आर पॅरलल. तिथं टेस्ट. थेरम कधी? इफ लाईन्स आर पॅरलल देन अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याला थेरम म्हणायचं. इथं चूक होते बघा. बाय अल्टरनेट अँगल थेरम which two angles are congruent?
EAB इज इक्वल टू अँगल बोला ABD, कारण हे दोन अल्टरनेट अँगल्स आहेत. दोन समांतर रेषांना जर छेदिका छेदत असेल तर तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोड्या एकरूप असतात. मग EAB आणि ABD ही व्युत्क्रम कोनाची जोडी आहे. हा, आता EAB चं माप किती येणार आहे इथं? x अधिक x 2x आणि 2x. ABD चं माप y अधिक y 2y. 2y. मग आपण y ला y घालव 2 ला 2 घालवलं तर राहिलं काय? x बरोबर y राहील. आता x म्हणजे आपण कोण BAF घेणार आहे इथं. कुठला घेणार आहे? BAF. आणि y म्हणजे आपण कोण ABC घेणार आहोत. कोणता? ABC. ABC. आता मला सांगा BAF म्हणजे हा आणि ABC म्हणजे हा, हे सुद्धा दोन कसले अँगल्स आहेत? अल्टरनेट अँगल्स आहेत. मग जर अल्टरनेट अँगलची पेअर कॉन्ग्रुएंट असेल then lines are parallel by alternate angle test or alternate angle theorem. थेरम. No, alternate angle test. तुम्हाला ह्या दोघांना फरकच समजत नाही बघा. त्यासाठी मागची थिअरम तुम्ही व्यवस्थित बघा. जर व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप असेल आणि रेषा समांतर दाखवायची असतील तर टेस्ट वापरायचं. आणि जर दोन समांतर रेषा असतील आणि व्युत्क्रम कोन एकरूप दाखवायचे असतील तर थिअरम वापरायचा. आता इथं व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप आली आणि त्या दोन रेषा समांतर दाखवायची म्हणून टेस्ट वापरायची. म्हणून AF समांतर BC, AF parallel to BC, that is the proof. समजलं? AF समांतर BC कसं दाखवलं? हो. ओके, हो, सर. पुन्हा एकदा रिवाइज करा, पुन्हा एकदा लेक्चर पहा. ओके, लास्ट क्वेश्चन आहे. A transversal EF of line AB and line CD intersect the lines at point P and Q respectively. Ray PR and ray QS are parallel. PR आणि QS हे जे दोन किरण आहेत ते परस्परांना समांतर आहेत. बायसेक्टर ऑफ BPQ अँड PQC, म्हणजे BPQ चा PR हा कोन दुभाजक आहे आणि PQC चा QS हा कोन दुभाजक आहे. आणि आपल्याला AB आणि CD या दोन रेषा परस्परांना समांतर आहेत हे सिद्ध करायचं आहे. आता आपण कोन दुभाजकामुळे जे एकरूप कोन तयार होतात त्यांना प्रत्येकी X आणि Y मानूया. आता सांगा PR हा कोन दुभाजक आहे, मग कोणतं दोन कोन समान झालं रे? BPR बघा दिसतंय का आकृतीमध्ये? BPR आणि दुसरा कुठला? QPR. QPR. आता हे दोन कोन समान असल्यामुळे त्यांना आपण X अंश मानूया. आता QS हा कोन दुभाजक आहे. QS मुळे कोणतं दोन कोन समान झालं रे? बघा आकृतीमध्ये. PQS. बरोबर, PQS. आणि दुसरा कोणता त्याच्या जोडीचा? CQS. QS. आता या दोन्ही कोनाचं माप प्रत्येकी किती मानूया? Y डिग्री मानूया. ओके, आता तुम्हाला दिलेलं काय आहे ते बघूया. कोणत्या दोन रेषा समांतर दिलते बघा आपण? हा, PR आणि QS समांतर दिलेला आहे. PR समांतर QS. आता दोन समांतर रेषांना जर एक छेदिका छेदत असेल तर तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनाच्या जोड्या एकरूप असतात. सांगा व्युत्क्रम कोन कसोटी का व्युत्क्रम कोनाचं प्रमेय येणार? समांतर आहेत म्हणून जोड्या एकरूप. थेरम का टेस्ट? अगदी बरोबर. बाय कुठला थेरम? व्युत्क्रम कोनाला आपण काय म्हणतो? अल्टरनेट अँगल थेरम.
बाय theorem. अल्टरनेट अँगल थिअरम. कोणती व्युत्क्रम कोणाची जोडी एकरूप येणार आहे? बघा इथे मी दाखवतो, हा आणि हा. Yes. RPQ बरोबर. कोण RPQ आणि त्याचा व्युत्क्रम कोण कुठला? Yes. Yes. QP. हा SQP बरोबर. SQP. आता RPQ लाच आपण काय मानलं होतं मागाशी बघा? X मानलं होतं का Y? RPQ म्हणजेच QPR ला X मानलं होतं. मग RPQ च्या बाजूला X लिहितो आणि SQP म्हणजेच PQS त्याला Y मानलं होतं. म्हणजे X बरोबर काय आलं रे? Y. वाय. आता मी दोन्ही बाजूला 2 न गुणतो. मग X ची दुप्पट काय येणार? 2X आणि Y ची दुप्पट काय बरोबर येणार? 2y. 2Y. आता 2X म्हणजेच कोणता कोण होणार रे? बघा ह्या दोघांची बेरीज म्हणजे हा होणार. कुठला? BPQ होणार. बरोबर आहे का? X अधिक X 2X. BPQ. आणि 2Y कुठला होणार? हा खालचा होणार. कुठला? PQC. CQP. CQP. आता मला सांगा ही कसली जोडी आहे? BPQ आणि CQP ही कसली जोडी आहे? अल्टरनेट अँगलची पेअर. मग जर व्युत्क्रम कोणाची जोडी एकरूप असेल तर त्या दोन रेषा परस्परांना समांतर असतात. बाय अल्टरनेट अँगल टेस्ट थिअरम. Test. हा बाय अल्टरनेट अँगल टेस्ट. Angle test. Which two lines are parallel? Line AB parallel line CD. That is the proof. Do you understand? Yes. Yes. पुन्हा एकदा रिवाइज करा. आता आपण आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. पुढच्या तासाला आपण प्रॉब्लेम सेट चालू करूया. तत्पूर्वी मी थोडी रिव्हिजन तुमची घेतो. फक्त 13 विद्यार्थी प्रेझेंट आहेत. ओके. आता मला फक्त विधान सांगा तुम्ही. इंटेरियर अँगल थिअरम अगोदर झालता बघा. इंटेरियर अँगल थिअरम कोण सांगेल याचे विधान? If two parallel lines are intersected by a transversal, the interior angles on either side of the transversal are supplementary. आता मी हे थोडक्यात देतो. इफ टू लाईन्स आर पॅरलल then interior angles are supplementary. Then interior angles are supplementary. इंटेरियर अँगल थिअरम बघा. जर दोन रेषा परस्परांना समांतर असतील तर तयार होणारे आंतरकोन परस्पर पूरक असतात. बघा आता इथं पॅरलल शब्द इफ नंतर आहे आणि सप्लिमेंटरी शब्द दे नंतर आहे. म्हणजे ज्यावेळेस पॅरलल शब्द अगोदर येतो त्यावेळेस तो थिअरम असतो पहा. आता हाच बदल बघा तुमच्या लक्षात येतोय का पहा. इथं इंटेरियरच्या जागेवर जर मी शब्द कुठला वापरला? करेस्पॉन्डिंग वापरला. करेस्पॉन्डिंग अँगल थिअरम. तर इफ टू लाईन्स आर पॅरलल सेम देन इथं इंटेरियर जागेवर काय येणार? फक्त करेस्पॉन्डिंग अँगल. आणि सप्लिमेंटरी जागेवर काय येणार? कॉन्ग्रुएंट येणार. Equal measure. इक्वल मेजर किंवा कॉन्ग्रुएंट ते एकच सारख्या मापाचे कोण आहेत म्हणजेच ते दोन कोण एकरूप आहेत. हा सांगा आता मग करेस्पॉन्डिंग अँगल थिअरम If the two parallel lines. If two lines are parallel, then corresponding angles are congruent. Angles are आता हेच पुन्हा मी करेस्पॉन्डिंग खोडलं आणि त्याच्या मी काय लिहितो मग? अल्टरनेट लिहितो. अल्टरनेट
मग इथं करेस्पॉन्डिंग अँगल खोडायचं आणि काय लिहायचं मग अल्टरनेट. आणि हे कॉंग्रुएंट सेम. मग अल्टरनेट अँगल थेरम सांगा. If two parallel lines intersected by a transversal, then formed alternate angle are of congruent. हा आता थोडक्यात मी सांगतो. इफ टू लाईन्स आर पॅरलेल देन फॉर्मड अल्टरनेट अँगल्स आर कॉंग्रुएंट. म्हणजे या ठिकाणी इंटर अँगल थेरम असू द्या, करेस्पॉन्डिंग अँगल थेरम असू द्या किंवा अल्टरनेट अँगल थेरम असू द्या, याच्यामध्ये जर दोन रेषा परस्परांना समांतर असतील, म्हणजे जर नंतरचा भाग तिन्ही प्रकारच्या थेरम मध्ये सेम आहे पा, आणि दे नंतरचा भाग वेगळा, मग इंटर अँगल्स आर सप्लिमेंटरी, करेस्पॉन्डिंग अँगल आर ऑफ इक्वल मेजर किंवा अल्टरनेट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. फक्त इफ नंतरचा भाग पॅरल असेल त्यावेळेस तो थेरम असतो. एवढा भाग यात फार महत्वाचा आहे. आता टेस्टचा आपण घेऊया. टेस्ट म्हणजे पहिली कुठली होती? इंटर अँगल टेस्ट. इंटेरियर अँगल टेस्ट. इफ interior angles are supplementary, then Then the two lines parallel. are parallel. तर त्या दोन रेषा परस्परांना काय असतात? समांतर. इंटर अँगल टेस्ट वाचा. इफ इंटर अँगल्स आर सप्लिमेंटरी देन टू लाईन्स आर पॅरलल. आता इंटेरियरचा घ्यावं इथं जर मी करेस्पॉन्डिंग शब्द वापरला तर काय बदल होणार आहे? इफ If the Equal measure. corresponding angles are are congruent, congruent, Are congruent, then if two two lines lines are are parallel. parallel. ओके. आता बदल बघा. करेस्पॉन्डिंग अँगलच्या जागेवर कुठला राहिला आपला? अल्टरनेट. Alternate. आणि मग इथं पण अल्टरनेट शब्द वापरायचा. अल्टरनेट. आणि बाकी Alternate angle. अँगल टेस्ट. Alternate angles are angles are congruent, then congruent, then two lines are parallel. two lines are parallel. समजलं सर्वांना हे? हो सर. Okay. oh sir,